नमस्कार मंडळी, माझं नाव प्रतीक लवंदे आणि मी आपल्या आजच्या सेशन मध्ये स्वागत करतो. तर एवढ्या दिवस आपण खूप ट्रेडिंग, आपण खूप ऑप्शन ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग याच्याबद्दल खूप इन्फॉर्मेशन घेतली. पण मंडळी आजचं सेशन थोडंसं वेगळं करूया. आज मार्केटमध्ये कसं टिकता येईल लॉंग टर्म ते बघूया. ओके, मार्केटमध्ये लॉंग टर्म हा ट्रेडर टिकत असतो की इन्व्हेस्टर टिकत असतो, तर याचं उत्तर आज शोधूया. त्याच्यानंतर कुठे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, कुठल्या कालावधीमध्ये, कुठल्या काळामध्ये, कुठल्या सेक्टर्सकडे बघितलं पाहिजे, काय काय पॅरामीटर्स असतात, सगळ्या काही गोष्टी डिस्कस करणार आहोत पूर्ण या सेशनमध्ये. राईट, म्हणजे मी आज गोल्ड पासून मी ETF पर्यंत मी सगळं काही बोलणार आहे. ओके, सो आजचं जे सेशन आहे त्याला तुम्ही मास्टर क्लास म्हणू शकता इन्व्हेस्टमेंटचा. ओके, सो मिस करू नका आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा शेअर करा, त्यांना सुद्धा याची माहिती मिळू द्या. आपल्याकडे काही मंडळी युट्यूबवरून जॉईन झाली, काही मंडळी आपल्याकडे आपल्या ऍपवरून जॉईन झालेली आहे. लिंक आपल्या ऍपची डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल तुम्हाला. सो चालू करूया मंडळी आजचं सेशन. लक्षात घ्या, आपल्याकडे दोन टर्मिनॉलॉजी असतात. पहिली तर गुंतवणूक आणि दुसरी व्यापार. म्हणजे काय, पहिली आहे इन्व्हेस्टमेंट आणि दुसरं काय असते, ट्रेडिंग. दुसरी काय असते, ट्रेडिंग, आणि पहिली काय आहे, इन्व्हेस्टमेंट. ओके, बघा ह्या दोन टर्मिनॉलॉजी मध्ये, ओके ओके, ह्या दोन टर्मिनॉलॉजी मध्ये जमीन आसमानचा फरक आहे. या दोन टर्मिनॉलॉजी मध्ये जमीन आसमानचा फरक आहे. काय फरक आहे जमीन आसमानचा, तर सांगतो मी तुम्हाला. लक्षात घ्या, मार्केटमध्ये शॉर्ट टर्म मध्ये जो पैसा कमवतो, शॉर्ट टर्म मध्ये, ओके, तो कोण असतो, ट्रेडर असतो. शॉर्ट टर्म मध्ये पैसा कमवतो, पण ते पैसा पण कसा असतो, स्मॉल असतो. पैसा कसा असतो, स्मॉल किंवा शॉर्ट म्हणू शकता. पण लॉंग टर्म मध्ये जो पैसा कमवतो तो कोण असतो, इन्व्हेस्टर असतो. राईट, आणि ह्या इन्व्हेस्टर कडे कसा पैसा असतो, तर भयंकर बिग पैसा असतो, बिग मनी असतो. ओके, तो त्या पिरियड मध्ये तेवढा पैसा कमवतो. आलं लक्षात. त्याच्यानंतर सक्सेस रेशो ट्रेडिंगचा कसा आहे, सक्सेस रेशो जो आहे तो ट्रेडिंगचा खूपच कमी आहे. ओके, पण इन्व्हेस्टिंगचा सक्सेस रेशो आहे का सर, 100% खूप जबरदस्त सक्सेस रेशो, खूप जबरदस्त इन्व्हेस्टिंगचा सक्सेस रेशो. ओके, तर हे दोन मोठे डिफरन्स जे आहेत ते ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग मध्ये आहेत. लक्षात घ्या, मार्केटमध्ये ट्रेडरची संख्या जी सक्सेसफुल आहे ते खूप कमी आहेत. ओके, पण जे प्रॉफिटेबल इन्व्हेस्टर्स आहेत त्यांचे मी तुम्हाला एवढे भरमसाठ नावं देऊ शकतो. ओके, कारण लॉंग टर्म मध्ये मार्केटमध्ये पैसा बनत असतो. ओके, मार्केटमध्ये लॉंग टर्म मध्ये पैसा बनत असतो. मग प्रश्न पडतो, सर ठीक आहे, आता ट्रेडिंग मध्ये तर आमच्याकडे ठीक आहे बाबा, पण इन्व्हेस्टिंग आम्ही का करावी, इन्व्हेस्टिंग आम्ही का करावी. लक्षात घ्या, मार्केटमध्ये लॉंग टर्म जर टिकायचे आणि लॉंग टर्म मध्ये जर पैसा कमवायचा तर तुम्हाला इन्व्हेस्टिंग एकच ऑप्शन आहे. ट्रेडिंग मध्ये लॉंग टर्म मध्ये पैसा आपण कमवू शकत नाहीत. ट्रेडिंगचा जो ग्राफ असतो तो सरळ नसतो. ट्रेडिंगचा ग्राफ कसा असतो, थोडासा वर खाली खाली वर खाली असा काहीतरी ग्राफ असतो. ट्रेडिंग मध्ये तुम्हाला कन्सिस्टंट पैसा मिळत नाही. आणि जर कोणी म्हणत असेल की नाही नाही, मी दर महिन्याला 40%, 50%, 60% रिटर्न काढतो, 100% तो पुढचा माणूस तुम्हाला येड्यात काढत आहे, येड्यात काढत आहे. त्याच्यामुळं लक्षात घ्या, ट्रेडिंग म्हणजे मी फक्त ऑप्शन ट्रेडिंग आणि इंट्राडे बद्दल बोलतोय बरं का. ओके, पण जर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग आणि इंट्राडे ट्रेडिंगला जर बाजूला ठेवलं, स्विंग ट्रेडिंग बद्दल जर बोलला, तर 20% तुम्ही आरामात महिन्याचा विचार करू शकता. त्यामुळे मी सर्वसाधारणपणे 40%चा तुम्हाला आकडा सांगितला. ओके, तर तुम्हाला मार्केटमध्ये कन्सिस्टंट इन्कम मिळते का, ट्रेडिंग मधून नाही. ओके, पण इन्व्हेस्टिंगचं कसं असतं, इन्व्हेस्टिंगचा ग्राफ हळूहळू हळू चढतो, पण एकदा चढायला लागला ना तर तो मग कोणालाच थांबत नाही. ओके, तो कुठेच थांबत नाही, त्याला स्टॉप नावाची गोष्टच नसते, त्याला स्टॉप नावाची गोष्टच नसते. हे कधी होतं, जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टिंग करता. आणि इन्व्हेस्टिंग मध्ये पहिले पहिला जो काळ असतो तो एवढा फ्रस्ट्रेटिंग असतो, एवढा त्रासदायक असतो, वाटतं की यार या शेअर मध्ये कशाला पैसे टाकले, दुसऱ्या शेअर मध्ये टाकले असते, ते शेअर आज एवढा वाढला तेवढा वाढला. हे 100 विचार जे आहेत आपल्या डोक्यात असतात. ओके, कधी ना कधी तुम्ही ह्या गोष्टी एक्सपिरियन्स केल्याच असतील. ओके, पण मंडळी लक्षात घ्या, हीच खासियत आहे इन्व्हेस्टिंगची. इन्व्हेस्टिंग तुमच्या डोक्यासोबत खेळते. इन्व्हेस्टिंग तुम्हाला मेंटली चॅलेंज करते की तुम्ही किती स्ट्रॉंग आहात. आणि जर तुम्ही स्ट्रॉंग आहात तर मंडळी लक्षात घ्या, तुमचा मार्केटमध्ये सक्सेस होणं 100% कन्फर्मच आहे. 100% कन्फर्म आहे. मार्केटचा खेळ सगळा माइंडचा असतो. तुम्हाला वाटत असेल चार्ट वगैरे बघून, हा मार्केटमध्ये चार्ट बघून काहीच होत नाही. ओके, तुम्ही तिथून फक्त अंदाजा लावू शकता. पण जर माइंडली स्ट्रॉंग आहात तुम्ही, ओके, तुम्ही डोक्याने जर स्ट्रॉंग असाल तर तुम्ही काहीही कधीही करू शकता. आलं लक्षात. सो राईट, हे तुम्हाला सांगायचं होतं की इन्व्हेस्टिंग आणि ट्रेडिंग मध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. आणि जो ट्रेडर आहे, जे नवीन आता काही विद्यार्थी असतात कॉलेजमध्ये, तर त्यांना, आता मी पण विद्यार्थीच आहे त्याच्यामध्ये बघायला गेलं तर, पण विद्यार्थी दशेमध्ये
कसं असतं की ट्रेडिंग खूप जास्त मार्केटला अट्रॅक्ट म्हणजे लोकांना अट्रॅक्ट करते. ओके, पण इन्व्हेस्टिंग नाही करत, कारण इन्व्हेस्टिंग मध्ये लॉंग टर्म मध्ये पैसा मिळतो. आता क्षणात मिळतो का पैसा? नाही. क्षणात मिळणारा पैसा लॉंग टर्म टिकत नसतो. हे पण तेवढंच सत्य आहे. एवढं ते पण सत्य आहे. आपल्या इकडे काय माहिती का, सध्या युट्यूब इंस्टाग्राम वरनं खूप भयंकर ब्रेन वॉश चालू आहे. काय ब्रेन वॉश चालू आहे? खास करून यंगस्टर्सचा, की मार्केटमध्ये पैसा एकदम इझी बनतो. मार्केटमध्ये पैसा एकदम काय बनतो? इझी बनतो. लक्षात घ्या, मार्केटमध्ये जर पैसा बनवायचा आहे तर तुमच्याकडे पहिले पैसा पाहिजे. ओके, मार्केटमध्ये जर बिग मनी असेल तरच तुम्ही बिग मनी कमवू शकता. तरच तुम्ही शॉर्ट टर्म मध्ये, बरं का, शॉर्ट टर्म मध्ये बिग मनी कमवू शकता. ओके, बिग पैसा असेल तर बिग मनी तुम्ही कमवू शकता. पण जर तुमच्याकडे स्मॉल पैसा आहे, म्हणजे तुमच्याकडे कमी पैसे आहेत, तर मंडळी तुम्ही पण बिग मनी कमवू शकता. पण कधी? लक्षात घ्या, हे तुम्हाला इन्व्हेस्टिंगनेच पॉसिबल आहे. हे कशाने पॉसिबल आहे? इन्व्हेस्टिंगने. ओके, हे कशाने पॉसिबल आहे? इन्व्हेस्टिंगने. आणि जर तुम्हाला ट्रेडिंग करायची तर तुम्हाला खरं कटू सत्य सांगू का, तुमच्याकडे खूप पैसा लागतो. ऑन अन ऍव्हरेज तुमच्याकडे 1-1.5 लाख रुपये कॅपिटल खेळत पडलं पाहिजे. 1-1.5 लाख रुपयाचं कॅपिटल कमीत कमी पाहिजे. ओके, राईट. त्याच्यामुळे मार्केटमध्ये लक्षात घ्या, ट्रेडिंग मध्ये तुमच्याकडे पैसा असेल तर पैसा कमवू शकता. पण जर तुमच्याकडे छोटा पैसा आहे तर तुम्ही त्या छोट्या पैशाचं रूपांतर मोठ्या पैशात सुद्धा करू शकता. कशाने? इन्व्हेस्टिंगने. ओके, आपल्याला काहीतरी स्टोऱ्या सांगितल्या जातात की हे 5,000 रुपये घेऊन आलता, त्याचे 5,000 करोड झाले मार्केटमध्ये, यो त्यो त्यो, पण त्याचे मधले काळे धंदे कोणी सांगत नाही. ओके, असे मिडल क्लास माणूस आहेत आपण. लक्षात घ्या, मिडल क्लास माणसाला पैशापेक्षा जास्त त्याची इज्जत त्याला प्रिय असते. त्याच्यामुळं तो जास्त वेगळ्या कुटाण्यात पडत नाही. आणि ज्याला इज्जत प्यारी नसते तो काहीतरी कुटाणे करतो, मार्केटमध्ये पैसा कमवतो, टाकतो, काहीतरी कुटाणे करतो, आणि मग तो आपल्याला दिसतं की एक पॉईंट नंतर अरे तो त्याने एवढे करोड कमवले, तेवढे करोड कमवले. लक्षात घ्या, मी ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही एकदम काही पण करा आणि पैसे कमवा असं म्हणतोय. नाही नाही नाही. चुकीच्या मार्गाने जाऊन कमवलेला पैसा जास्त काळ टिकत नसतो. हेही तेवढंच महत्वाचं आहे. ओके, त्याच्यामुळे मार्केटमध्ये जर पैसा असेल तर मोठा पैसा शॉर्ट टर्म मध्ये कमवता येतो. पण जर छोटा पैसा आहे तर लॉंग टर्म मध्ये ते पण मोठा पैसा होतो. हेही तेवढंच खरं आहे. त्याच्यामुळं ज्या मंडळींना वाटतं की सर माझ्याकडे आज जास्त पैसे नाही, तर मंडळी लक्षात घ्या, आज शेअर घेऊन ठेवा, आज शेअर्स घ्या, आज इन्व्हेस्टिंग करा. तुम्हाला हळूहळू त्याची प्रोग्रेसिव्ह ग्रोथ दिसेल. ओके, त्याची काय दिसेल? प्रोग्रेसिव्ह ग्रोथ दिसेल. ओके, चला मग पुढे चालूया. आता मग प्रश्न पडतो की सर आम्ही इन्व्हेस्टिंग कशाला, इन्व्हेस्टिंग कुठं केली पाहिजे? तर लक्षात घ्या, आपलं जे पूर्ण मार्केट आहे ना त्याला सिक्युरिटी मार्केट म्हणतो आपण. त्याला काय म्हणतो आपण? सिक्युरिटी मार्केट म्हणतो. ओके, सिक्युरिटी मार्केट का म्हणतो? कारण आपण तिथं पैसे देतो आणि त्या पैशातून काय करतो आपण? शेअर्स खरेदी करतो, म्युच्युअल फंड खरेदी करतो, ईटीएफ खरेदी करतो, वगैरे वगैरे असं काहीतरी खरेदी करतो. म्हणजे आपण काय करतो बेसिकली, त्या एखाद्या गोष्टीला बाय करून त्याच्या बदल्यात आपण पैसे देतो. पण त्या गोष्टीची व्हॅल्यू काय कमी होणारी असते का? जसं गाडी घेतली, गाडीची व्हॅल्यू कमी होणारी असते का? नाही. पण जर सोनं घेतलं तर सोन्याची व्हॅल्यू कमी होणारी असते का? नाही. सोन्याची व्हॅल्यू वाढणारच असते. ओके, सो सिक्युरिटी मार्केट जी आहे ती खूप मोठी संकल्पना आहे. मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके, राईट. तर बघा, सिक्युरिटी मार्केटमध्ये तुम्ही कशामध्ये इन्व्हेस्टिंग करू शकता? तर पहिली गोष्ट इक्विटी. इक्विटी म्हणजे काय? तर स्टॉक्स. इक्विटी म्हणजे काय? स्टॉक. जे तुम्ही 1-2 शेअर, 5 शेअर, 10 शेअर घेता त्याला इक्विटी म्हणतो आपण. त्याच्यानंतर म्युच्युअल फंड्स. त्याच्यानंतर काय? म्युच्युअल फंड्स. त्याच्यानंतर काय? ईटीएफ. ओके, ईटीएफ काय असतात? तर लक्षात घ्या, ईटीएफ म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड. ईटीएफ म्हणजे काय? एक्सचेंज ट्रेडेड फंड. मग आता प्रश्न पडतो, सर ईटीएफ कुठे वापरला जातो? तर ते पण सगळं सांगणार आहे, काळजी करू नका मी. ओके, त्याच्यानंतर बॉन्ड्स. त्याच्यानंतर बॉन्ड्स. ओके, सो मेजरली आपण काय करू शकतो, आणि महत्वाचं म्हणजे आयपीओ. ओके, या 5 सेगमेंटमध्ये आपण काय करू शकतो? सिक्युरिटी मार्केटमध्ये काय करू शकतो? इन्व्हेस्ट करू शकतो. ओके, इक्विटी, म्युच्युअल फंड, ईटीएफ, बॉन्ड आणि आयपीओ. ओके, आता मग सर इक्विटी म्हणजे काय? तर शेअर्स माहिती, म्युच्युअल फंड पण माहिती सर आपल्याला. ओके, आता ईटीएफ काय असतात? बघा, तुम्ही निफ्टीमध्ये ट्रेड करता, बँक निफ्टीमध्ये ट्रेड करता, पण फक्त त्याच्यामध्ये ट्रेडिंगच अलाउड असते. तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिंग करू शकता का? सरळ पद्धतीने नाही करू शकत. तुम्हाला काय करावं लागतं? त्याचा मग एक ईटीएफ परचेस करावा लागतो. ओके, म्हणजे निफ्टीचे ईटीएफ असतात, म्हणजे जसं की एखाद्या कंपनीचे शेअर्स असतात त्याप्रमाणे निफ्टीचे पण काय असतात? शेअर्स असतात. त्या शेअर्सला आपण काय म्हणतो? ईटीएफ म्हणतो. ज्या इंडेक्समध्ये ट्रेडिंग होते त्या इंडेक्सच्या शेअर्सला ईटीएफ तुम्ही म्हणू शकता का? डेफिनेटली म्हणू शकता. ओके, साधी सोपी व्याख्या. ज्या इंडेक्समध्ये मी ट्रेडिंग करतो त्या इंडेक्समध्ये जर मला गुंतवणूक करायची असेल, ओके, तर मी त्याचं काय करतो? ईटीएफ बाय करतो. ईटीएफ बाय करणं म्हणजेच काय करणं? बेसिकली आपण त्याचे शेअर्स बाय करतो. आता मग सर बॉन्ड काय असतात? तर लक्षात घ्या, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी आपल्या बँकांमध्ये जाऊन बॉन्ड्स जे आहेत ते बनवलेले असतील. ओके, सो लक्षात घ्या, मार्केटमध्ये
आपण बँकेमध्ये जाऊन जे बॉन्ड्स बनवतो त्याच प्रकारचे बॉन्ड्स मार्केटमध्ये सुद्धा असतात आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये. ओके, मग प्रश्न पडतो सर कुठले कुठले बॉन्ड्स असतात? तर लक्षात घ्या त्याचे खूप प्रकार आहेत. जसं की एक कॉर्पोरेट बॉन्ड नावाचा एक प्रकार आहे. ओके, त्याच्यानंतर गोल्ड बॉन्ड नावाचा प्रकार आहे. ओके, तर वेगवेगळ्या प्रकारचे आणि त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचे पण काही बॉन्ड्स असतात. ओके, सो अशा प्रकारचे बॉन्ड्स आपल्याला मिळतात, जे आपल्याला काय सांगितलेलं असतं त्यांनी की बाबा रे तुम्ही आमच्यामध्ये एवढे इन्व्हेस्ट करा, आम्ही तुम्हाला दरवर्षी 5%, 10%, 15%, 20% जे काही त्यांनी दिलेलं आहे त्यानुसार आम्ही तुम्हाला व्याज दर देऊ. जसं की एफडीच असतं. ओके, एफडी करता म्हणजे काय करता? बॉन्ड करता. राईट, ठरलेलं असतं तुमचं किंवा आपल्याला या बॉन्डमध्ये एवढे टक्के एवढ्या वर्षात भेटणार आहेत. ओके, त्याचप्रमाणे आपण जेव्हा बॉन्ड्समध्ये सिक्युरिटी मार्केटमध्ये जे बॉन्ड्स असतात त्याच्यामध्ये पैसे टाकतो तर तिथं पण आपल्याला हेच करावं लागतं. पण लक्षात घ्या ह्याच्यामध्ये लॉक इन पिरियड असतो. काय असतो? लॉक इन पिरियड. लॉक इन पिरियड म्हणजे काय? तर लक्षात घ्या लॉक इन पिरियड मध्ये तुम्ही जेव्हा त्या बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट करता तेव्हा तुम्हाला ते बॉन्ड्स काही कालावधीपर्यंत विकता येत नाही. जसं की गोल्डचं झालं तर गोल्डचा काहीतरी लॉक इन पिरियड 4 का 5 वर्षाचा काहीतरी आहे. कॉर्पोरेट बॉन्डचा प्रत्येक कंपनीनुसार व्हॅरी करतो. कॉर्पोरेट बॉन्ड म्हणजे काय? तर एखाद्या कंपनीला समजा अर्जंट पैशाची गरज आहे, मग कंपनी काय करते? त्या कंपनीचे बॉन्ड्स काढते आणि बॉन्ड्स काढून काय म्हणते की बाबा तुम्ही आम्हाला काय करा, पैसे द्या, आम्ही तुम्हाला 10% व्याज दराने पुढच्या 4 वर्षामध्ये पैसे परत करू. ओके, तर त्याला आपण काय म्हणतो? कॉर्पोरेट बॉन्ड म्हणतो. ओके, त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स असतात, तर त्या गव्हर्नमेंटच्या बॉन्ड्स मध्ये सुद्धा आपण काय करू शकतो? इन्व्हेस्टिंग करू शकतो. आणि आयपीओ म्हणजे काय? तर जेव्हा मार्केटमध्ये एखादा स्टॉक नवीन येतो त्याच्यामध्ये आपण जेव्हा गुंतवणूक करणार असतो इनिशियल फेजला, त्याला आपण काय म्हणतो? आयपीओ म्हणतो. तर अशा पद्धतीचं जे आहे आपलं सिक्युरिटी मार्केट आहे पूर्ण. ओके, एवढं पूर्ण जे आहे ते सिक्युरिटी मार्केट आहे. आता खास करून मी जे आहे ओके, मी तुम्हाला बोलणार आहे इक्विटी आणि गोल्ड बद्दल बोलणार आहे. कशाबद्दल बोलणार आहे? इक्विटी आणि गोल्ड. लक्षात घ्या हे दोन्ही जे काय म्हणतात ऍसेट म्हणू शकतो आपण यांना. तर लक्षात घ्या हे जे दोन्ही ऍसेट्स आहेत, हे दोन्ही जे ऍसेट्स आहेत हे एकमेकांना हेज करतात. हेज करतात म्हणजे काय? तर लक्षात घ्या इक्विटी म्हणजे आपलं स्टॉक मार्केट जर वाढलं तर आपलं जे गोल्ड आहे ते गोल्डचा भाव कमी होतो. त्याच्यानंतर आपलं इक्विटी मार्केट जर पडलं, इक्विटी मार्केट बद्दल बोलतोय मी, इक्विटी मार्केट जर पडलं तर गोल्डचा भाव काय होतो? वाढतो. गोल्डचा भाव काय होतो? वाढतो. पण अशा काही केसेस असतात, ह्या नॉर्मल केसेस बरं का, हे नॉर्मल सिनेरिओ बद्दल बोलतोय. पण अशी काही काही केस असू शकते ज्याच्यामध्ये इक्विटी मार्केट पण वाढायला गोल्ड पण वाढायला, जसं की आता झालं होतं. आता लोकसभेचे इलेक्शन झाले. ओके, तर लोकसभेच्या इलेक्शनच्या टायमामध्ये त्याच्या आधीचा एक महिना जर तुम्ही बघितलं 15 ते 20 दिवस एक ऑन अन ऍव्हरेज धरून चला, मी स्वतः त्याला ट्रॅक करू लागलो. तर माझ्या असं लक्षात आलं की इक्विटी मार्केट तर वाढतोच, इक्विटी मार्केट तर बूमवरच आहे. पण त्यासोबत मला असं लक्षात आलं की गोल्डचं गोल्डचा सुद्धा काय होतोय? रेट वाढतोय. गोल्डचा सुद्धा काय होतोय? रेट वाढतोय. ओके, त्याच्यानंतर मी जेव्हा बॅक टेस्ट केलं तेव्हा मार्केटमध्ये असे काही इव्हेंट्स मला लक्षात आले ज्याच्यामध्ये इक्विटी मार्केट पण पडलेलं आहे आणि गोल्ड मार्केट पण पडलेले. पण लक्षात घ्या हे खूप क्षणिक काळासाठी असतं, म्हणजे एका महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी हे दोन्ही गोष्टी काय होतात? आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे इक्विटी मार्केट पण वाढायला, गोल्ड पण वाढायला, इक्विटी मार्केट पण पडायला आणि गोल्ड पण पडायला. हे फक्त एका महिन्यापर्यंतच आपल्याला बघायला मिळतं. राईट, सो लक्षात घ्या मार्केटमध्ये आपल्याला इक्विटी मार्केट जर बघायला गेलं आणि गोल्ड मार्केट जर बघायला गेलं तर हे एकमेकांना हेज करतात. मग आता प्रश्न पडतो सर आम्ही कशामध्ये गुंतवणूक केली पाहिजे? लक्षात घ्या आपली गुंतवणूक कधी 100% एकाच गोष्टीमध्ये नसली पाहिजे. 100% जर एकाच गोष्टीमध्ये जर आपली गुंतवणूक आहे तर लक्षात घ्या आपला लवकरच कार्यक्रम वाजणार आहे. लवकरच आपला काय होणार आहे? कार्यक्रम वाजणार आहे. आपला पोर्टफोलिओ हा पूर्ण डायव्हर्सिफाय पाहिजे इन्व्हेस्टिंगचा. ओके, त्याच्यामध्ये स्टॉक्स पण पाहिजे, त्याच्यामध्ये आयपीओ मधून आलेले स्टॉक्स पण पाहिजे, त्याच्यामध्ये अजून काय म्हणता येईल? गोल्ड म्हणता येईल. ओके, गोल्ड बॉन्ड्स पण पाहिजे, तुमच्याकडे म्युच्युअल फंड्स पण पाहिजे, तुमच्याकडे ईटीएफ्स पण पाहिजे. ओके, तुमच्याकडे सगळंच पाहिजे. तर तुम्ही म्हणू शकता की सर माझा जो पोर्टफोलिओ तो पूर्णपणे चांगला आहे किंवा स्टेबल म्हणू शकता. मग प्रश्न पडतो सर असं का? लक्षात घ्या मार्केटमध्ये आपल्याला समजा जर मार्केटमध्ये एखादा क्रॅश आला, समजा कोरोना सारखा क्रॅश आला, येऊ नये पण येतच असतो तो. ओके, येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये आपल्याला 100% मोठा क्रॅश बघायला मिळणार आहे, तयार राहा. ओके, आताच सांगतोय. ओके, आज डेट काय? आज डेट आहे 25 ऑगस्ट. 25 ऑगस्ट 2024 ला मी प्रेडिक्ट करतोय की 2026 ते 27 मध्ये मार्केटमध्ये मोठा फॉल येणार आहे. ओके, हे मी हवेत प्रेडिक्ट करत नाहीये. तुम्ही आजपर्यंतचा डेटा उचलून बघा, प्रत्येक 8 ते 10 वर्षामध्ये तुम्हाला मोठा फॉल दिसलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये 2026 ते 27 मध्ये आपल्याला मोठा भयंकर फॉल दिसणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कमीत फॉल म्हणजे काय माहिती का? कमीत कमी मार्केट 50% पडावं. कमीत कमी मार्केट काय करावं? 50-60% पडावं. त्याला मी काय म्हणतो? फॉल म्हणतो.
फॉल म्हणतो. ओके, 5-10% जर मार्केट पडत आहे ते ते फॉल नाहीये, ते लक्षात घ्या, ते पुल बॅक आहे. ते काय पुल बॅक आहे. फॉल किंवा जे आपण क्रॅश जे शब्द वापरतो, ओके राईट, तर हे शब्द कधी व्हॅलिड आहेत जेव्हा तुमचा मार्केट 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त पडेल, त्याला आपण काय म्हणतो फॉल किंवा मार्केट करेक्शन, नाही क्रॅश म्हणू शकतो, करेक्शन पण नाही, क्रॅश म्हणू शकतो. ओके, फॉल किंवा क्रॅश म्हणू शकतो. आलं लक्षात? मग आता प्रश्न पडतो, सर आम्ही इक्विटी मार्केटमध्ये कसं इन्व्हेस्ट करावं, आम्ही म्युच्युअल फंड्स मध्ये कसं इन्व्हेस्ट करावं, आम्ही आयपीओ मध्ये कसं इन्व्हेस्ट करावं. लक्षात घ्या, तुम्हाला काय करायचं, युट्यूबवर यायचं. ओके राईट, युट्यूबवर यायचे आणि युट्यूबवर आल्यानंतर तर मंडळी हे आपलं युट्यूबचं चॅनल आहे, ह्याला जाऊन पहिले तुम्हाला काय करायचं, सबस्क्राईब करायचं. का करायचं सांगतो मी तुम्हाला. ओके, आता ज्या ज्या गोष्टींबद्दल मी बोललो, म्युच्युअल फंड्स बोललो, आयपीओ बोललो, ओके, सो त्याच्यापैकी काही काही टॉपिक ऑलरेडी मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट शिकवलेले आहेत. ओके, तुम्हाला फक्त जाऊन त्याच्याबद्दल काय करायचे, हे व्हिडिओज बघायचे आहेत. तुम्ही जर नीट बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की आपलं ऑलरेडी एक म्युच्युअल फंड्स बद्दल जे आहे लेक्चर झालेलं आहे, म्युच्युअल फंड्स बद्दल लेक्चर झालेले, तुम्हाला फक्त हे लेक्चर जाऊन काय करायचे बघायचे. ओके राईट, चलो मग आता पुढे काय करावं लागेल सर, पुढे काय करावं लागेल, तर म्युच्युअल फंडचा जर तुमचा प्रश्न मिटवला मी की नेमकं म्युच्युअल फंड मध्ये कसा इन्व्हेस्ट करायचं, काय इन्व्हेस्ट करायचं ते आपण बघितलं. ओके, आता आपण बघणार आहोत इक्विटी मार्केट बद्दल. इक्विटी मार्केटमध्ये आपण कसं इन्व्हेस्ट करायचं, इक्विटी मार्केटमध्ये आपण कसं इन्व्हेस्ट करायचं. ओके राईट, तर बघा इक्विटी मार्केट म्हणजे काय, तर बेसिकली आपलं स्टॉक मार्केट ज्याच्यामध्ये आपण शेअर्सची देवाणघेवाण करत असतो. आता सर ह्याच्यामध्ये पण कसं करावं आम्ही, तर याचा पण काही सिस्टमॅटिक मॅनर आहे का, हो आहे आहे. ओके, तुम्ही जर वेल डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ जर बघितला तर तुमच्या असं लक्षात येईल की कुठल्या एका सेगमेंटमध्ये, कुठल्या एका सेक्टरमध्ये 20 ते 30% जास्त पैसा नसतो, 20 ते 30% जास्त पैसा नसतो. ओके, आता बघा त्याच्यामुळे मग तुम्ही चूक काय करता, अजून एक मोठी, या गोष्टी सांगितलं की मग तुम्ही काय करता, तुम्ही प्रत्येक कंपनीचे शेअर्स घेत बसता. ओके, तुमच्याकडे मग तुमचा असतात 1,00,000 आणि तुमच्याकडे 50 शेअर्स असतात. ओके, आणि त्या 50 शेअर्स मध्ये तुम्ही 2,000 रुपये टाकलेले असतात. लक्षात घ्या, त्यानं फायदा होणार नाही, त्यानं फायदा होणार नाही. तुम्हाला मार्केटमध्ये जर टिकायचं असेल लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये, तर मी तुम्हाला सांगतो कमीत कमी तुमच्याकडे 3 सेक्टर पाहिजेत, त्या 3 सेक्टरचे स्टॉक्स पाहिजेत, कुठल्याही 3 सेक्टरचे स्टॉक्स निवडा किंवा मॅक्सिमम 5 सेक्टरचे स्टॉक निवडा, मॅक्सिमम 5 सेक्टरचे स्टॉक निवडा. मिनिमम किती असणार, 3 सेक्टर, आणि मॅक्सिमम कुठे किती असणार, 5 सेक्टर. मी म्हणत नाही की ह्या सेक्टरला धरा, त्या सेक्टरला धरा, ह्या सेक्टरला धरा, व्हॉट एव्हर. ओके, तुमचं जे काय अनालिसिस आहे, तुमचं जे काय स्टडी आहे त्याच्यापैकी तुम्ही फक्त 3 सेक्टरला धरा. तुम्ही काय करा, फक्त 3 सेक्टरला धरा. या 3 सेक्टरचा तुम्हाला काय करायचंय, अभ्यास करायचा, आणि त्या 3 सेक्टरमध्ये, या 3 सेक्टरमधील तुम्हाला जे चांगले स्टॉक्स वाटतात हेच स्टॉक्स तुम्हाला बाय करायचे, हेच स्टॉक्स तुम्हाला काय करायचे, बाय करायचे. ओके, सेक्टर निवडलं, सेक्टर निवडल्यानंतर मिनिमम आपल्याला माहिती 3 सेक्टर आहेत किंवा 5 सेक्टर आहेत, तर या 3 किंवा 5 सेक्टरमध्ये आपल्याला काय करायचंय, जे काही शेअर्स आहेत तर याच सेक्टर्सचे निवडायचे आहेत. चूक काय करतो आपण माहिती का, आपण ठीक आहे सुरुवात आपल्याला छोटीच करायची आहे, हळूच करायची आहे, पण आपण काय करतो, 1,000 रुपये आज एका कंपनीत टाकले, आता पुढे 1,000 रुपये आले तर अजून एका कंपनीमध्ये 1,000 रुपये टाकतो. मंडळी लक्षात घ्या, जोपर्यंत तुमच्याकडे एक सिग्निफिकंट अमाऊंट एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टेड राहत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचे रिटर्न्स जे आहेत ते तुमच्या डोळ्याने दिसत नाहीत. कमीत कमी 10, 15, 20,000 असतील तर तुमच्या लक्षात तरी येईल की बाबा 5% म्हणजे 1,000 रुपये भेटलेत मला 20,000 रुपयावर, 10% म्हणजे सर मला 2,000 रुपये भेटलेत, सर मला 15% म्हणजे 1,500 रुपये भेटलेत. ओके, हे तुम्हाला कमीत कमी लक्षात तर येईल ना. ओके, त्याच्यामुळं मी तुम्हाला रिकमेंड करेल की कमीत कमी 3 सेक्टर, मॅक्सिमम 5 सेक्टर, ओके, एवढे तुमच्याकडे स्टॉक्स सेक्टर ठेवा. आता त्याच्यामध्ये किती स्टॉक्स घ्यायचे तुम्हाला ते तुम्ही ठरवा, पण मी तुम्हाला म्हणेल की जेवढे कमीत कमी स्टॉक्स तुम्ही निवडताल, जेवढे कमीत कमी स्टॉक्स तुमच्याकडे असतील तेवढे तुम्हाला ते लॉंग टर्म मध्ये चांगला बेनिफिट देतील. ओके, त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा नियम काय सांगतो इन्व्हेस्टिंगचा, की मार्केट जेव्हा फॉल करायले, मार्केट फॉल करताना इन्व्हेस्टमेंट करायची. ओके, मार्केट फॉल करताना काय करायचं, इन्व्हेस्टमेंट करायचं. आणि मार्केट जेव्हा राईज करत आहे, मार्केट जेव्हा राईज करत आहे तेव्हा शांत बसायचं. ओके, नो मुवमेंट, आपल्याला काहीच करायचं नाही, नो मुवमेंट. ओके, एकदम शांत बसायचं, काही घेणं देणं नाही. ओके, चढायला मार्केट चढू द्या, भाव वाढायला वाढू द्या, रिटर्न्स भेटायले भेटू द्या, काही अडचण नाही. पण मार्केट जेव्हा पडायले तेव्हा अलर्ट मोडवर राहायचं, तेव्हा काय राहायचं, अलर्ट मोडवर. मग सर आता मला सर पैसे गुंतवायचे आणि सर मला हे मार्केट जरा फॉल वगैरे काही कळत नाही, तर लक्षात घ्या, मग काय करा, तुम्ही एक अमाऊंट ठरवा दर महिन्याची, आणि त्या दर महिन्याच्या तारखेला तेवढी अमाऊंट तुम्हाला त्या ठरलेल्या शेअर्स मध्ये टाकायची. हे पण तुम्ही करू शकता, हे पण काय करू शकता, तुम्ही ठरू शकता. समजा मी ठरवलं की बाबा 5,000 रुपये आपल्याला दर महिन्याला बाजूला काढायचे, राईट,
आता 5,000 रुपये मला स्टॉक मार्केटमध्ये टाकायचे फक्त शेअर्स घेण्यासाठी. आणि मला माहिती की बाबा माझ्या पोर्टफोलिओमध्ये ऑलरेडी किती 6 स्टॉक्स आहेत. ओके, 7 स्टॉक्स आहेत. ओके, तर 6-7 स्टॉक्स मध्ये मला काय करायचे, ते 5,000 रुपये टाकायचे. मग काय करायचं, 5,000 चे समान तुकडे करायचे आणि सगळ्या स्टॉक्स मध्ये टाकून द्यायचे. 5,000 चे समान तुकडे करायचे आणि त्या सगळ्या स्टॉक मध्ये इन्व्हेस्टिंग करायची. ओके, मार्केट जेव्हा पडायले, ओके, मार्केट तुम्हाला जर वाटत असेल की अरे शेअर्स खूपच जास्त महाग झालाय आणि तुम्हाला वाटत असेल की यार मला ह्याच्यामध्ये आता इन्व्हेस्टिंग नाही करायला पाहिजे, कारण मी जर आता ह्या प्राइसला जर मार्केटमध्ये पैसे टाकले तर कुठंतरी मला जेव्हा मार्केट पडेल तेव्हा ते स्वस्तात भेटणारे स्टॉक मला आज महाग मध्ये भेटतात. मग तुम्ही तिथे काय करायला पाहिजे, तर तुमची जी काय कॅश आहे त्या कॅशला नेऊन तुम्ही काय करावी, त्याची एफडी करावी बँकामध्ये जाऊन. कारण एफडी तुम्ही कधीही तोडू शकता, पण बॉन्ड तुम्ही कधीच तोडू शकता, म्हणजे एका ठराविक टायमानंतरच तोडू शकता, पण एफडी कधी पण तुम्ही मोकळी करू शकता. ओके, आणि एफडीचा फायदा काय, तर कॅश जी आहे आपल्याकडे ते आपल्या बँक अकाउंटमध्ये राहते, तर त्याच्यावर आपल्याला परतावे भेटत नाहीत. पण जर एफडी केली तर कुठेतरी थोडे 1-2%, 3%, 4% आपल्याला पैसे मिळतात. ओके, आता ज्या माणसाला स्टॉक मार्केट बद्दल काही माहितीच नाहीये तर त्यानं काय करावं, ठरलेली अमाऊंट ठरलेल्या दिवशी ठरलेल्या शेअर्स मध्ये टाकावी. पण ज्याला स्टॉक मार्केट कळतंय त्यानं काय करावं, मार्केट जेव्हा चढत आहे तेव्हा कॅश गोळा करून आपल्या बँकेमध्ये जाऊन एफडी करावी आणि जेव्हा मार्केट पडायले तेव्हा त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिंग करावी. आता मार्केटमध्ये तुम्हाला रिसेंटचं उदाहरण सांगतो मी. जून मध्ये आणि जुलैमध्ये मार्केट पडलं. का पडलं, कारण इलेक्शनचा रिझल्ट आला जून मध्ये आणि मी ओरडून ओरडून सांगू लागलो की मार्केटमध्ये ट्रेड करू नका, पैसा वाचवा, आता सध्या खूप राईट ऑपॉर्च्युनिटी, पैसा टाका फक्त मार्केटमध्ये. ओके, इव्हन आपले हा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे, तुम्ही जर याच्यामध्ये जर आलात, ओके, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल, फ्री ऑफ कॉस्ट आहे बरं का. याच्यामध्ये जे काय मार्केट बद्दल चालू असतं ते चार्ट्स वगैरे जे आहे ते शेअर्स करत राहतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे ते पण सांगत असतो. ओके, आणि मी काय करायलो ते पण सांगत असतो. असं नाही की फक्त हवेत तर टोले, नाही नाही, तसं काही नसतं आपलं. ओके, राईट. तर तुम्ही जर एक मिनिट इथं सर्च होते का, मी बघतो, नाही होणार वाटतं. ओके, बघा मी तुम्हाला जुलैमध्ये मी काय सांगितलं होतं, जून मध्ये मी काय सांगितलं होतं. ओके, मी का म्हणतोय जून मध्ये, कारण इलेक्शनचा जेव्हा रिझल्ट आला तेव्हा मार्केट जे आहे ते खरोखर पडलेलं होतं, पडणार होतं. पण ते एक्झिट पोलचा रिझल्ट आला, एक्झिट पोलच्या रिझल्टमध्ये बऱ्याच जणांना वाटलं की नाही नाही मार्केट पडेल, सॉरी मार्केट चढेल. आणि ऍक्च्युली बाहेर काय, घरीच माझ्या वडिलांना सुद्धा वाटलं होतं आणि माझ्या वडिलांनी आदल्या दिवशी ट्रेडमध्ये जवळपास त्यांना जवळपास 1,000 रुपयाचा काहीतरी प्रॉफिट होता, नाही सॉरी 38-40 हजार रुपयाचा काहीतरी प्रॉफिट होता. ओके, मी त्याचा पण स्क्रीनशॉट पाठवतो तुम्हाला जर असेल तर, इथे ह्या ग्रुपवर टाकला होता मी वाटतं. ओके, तर मी वडिलांना म्हणलं होतं की बाबा मार्केट पडेल पप्पा, पण त्यांनी पण नाही ऐकलं आणि नंतर 600 रुपयाच्या प्रॉफिटवर त्यांनी मग बाहेर पडले फक्त. म्हणजे 30-40 हजारचा प्रॉफिट जो आहे तो त्यांना 600 रुपयाच्या प्रॉफिटवर निघावा लागला. ते पण मी सांगितलं. त्याच्यानंतर त्यांनी काढला नसता तर मग त्या दिवशी खूप मोठा लॉस त्यांना होत होता. ओके, राईट. तर तुम्ही आपल्या ह्या व्हॉट्सअप ग्रुपवर जर आलात तर तुम्हाला अशी खूप इन्फॉर्मेटिव्ह माहिती जी आहे ती तुम्हाला मिळेल. ओके, राईट. म्हणजे मार्केटमध्ये काय चालू आहे काय नाही, कुठल्या लेवलला महत्व द्यायला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर गॅप डाऊन गॅप अप मार्केटमध्ये काय होते काय नाही होत. ओके, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी तुम्हाला इथे सांगत असतो. ऍक्च्युली खूप टाइम लागत आहे याला. तुम्ही काय करा, 2 जुलैचा मेसेज बघा माझा, मी तुम्हाला टाइम पण सांगतो. 2 जुलैचा मेसेज, सॉरी 2 जूनचा मेसेज, 2 जूनचा मेसेज बघा. ओके, राईट. 2 जूनचा मेसेज बघा. 2 जूनच्या मेसेजला मी काय टाकलं होतं, किती मोठे मोठे पॅराग्राफ टाईप करून टाकले होते, तुम्ही स्वतः बघा. राईट. त्याच्यानंतर मार्केट जेव्हा बजेटला पडू लागलं तेव्हा पण मी सांगितलं होतं की मार्केट पडेल, तयारीत राहा, इन्व्हेस्टिंग करा. ओके, राईट. तर हेच तुम्हाला करायचे. मार्केट जेव्हा पडेल आणि मी स्वतः केलं बरं का, मी स्वतः इन्व्हेस्टिंग केलेली आहे. माझे जे काय टार्गेटेड स्टॉक्स होते ते पडले आणि त्याच्यामध्ये मी बरोबर राईट टाइमला राईट इन्व्हेस्टमेंट केली आणि मी ऍक्च्युली एफडी करून ठेवलेल्या होत्या पैसे. माझे जे पैसे होते ते जवळपास 1,00,000-1,25,00,000 मी एफडी करून ठेवलेली होती. त्याच्यावर व्याजही भेटलं, प्लस आता मी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिंग केली आणि त्याच्यानंतर जवळपास 2 महिन्यामध्ये जवळपास 40% रिटर्न्स मला त्याच्यावर चालू आहे. ओके, काही अडचण नाही. असं बघा, मार्केटमध्ये हे अशा अपॉर्च्युनिटीज येत राहतात. असं नाही की आता सर ही अपॉर्च्युनिटी गेली म्हणजे आता सगळंच गेलं, नाही नाही नाही. पुढची अपॉर्च्युनिटी येईल, फक्त वाट बघा. फक्त काय बघा, वाट बघा. आलं लक्षात. सो तुम्हाला माहिती पाहिजे की मार्केट बढताना आपल्याला इन्व्हेस्टिंग करायची, मार्केट चढताना आपल्याला शांत बसायचं. आणि बरीच जण काय करतात माहिती का, काय म्हणतात, मार्केट चढताना मी सर मार्केट चढायले, मार्केट पडू द्या मग पैसे टाकतो. आणि जेव्हा मार्केट पडायले तेव्हा वाटतं त्यांना की अरे सर मी आता जर शेअर घेतला आणि अजून पडला तर. लक्षात घ्या, पडू द्या. लक्षात घ्या, मार्केटमध्ये तुम्ही इन्व्हेस्टिंग जर करायला तर तुम्हाला पुढच्या 1-2-3 महिन्याचा विचार करायचाच नसतो. इन्व्हेस्टिंग मध्ये तुम्हाला कमीत कमी 365 दिवसाचा विचार करायचा असतो. किती दिवसाचा विचार करायचा असतो? 365 दिवसाचा विचार करायचा असतो. 365 दिवस जर तुम्ही मार्केटचा विचार करत असताल तर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये गुंतवणूक करा, नाहीतर करू नका.
ओके, कारण जे शेअर्स असतात ना कंपन्या, त्यांना लेकरासारखं सांभाळावं लागतं. ओके, कारण बाकीचे आपण बघतो की सर या कंपनीला 10%चं सर्किट लागलं, सर आज 10% वाढला, सर माझा शेअर तर वाढणच झालाय, काहीच वाढना, काही नाही. लक्षात घ्या, मार्केटमध्ये खूप सगळी अशी इव्हेंट्स येणार तुम्हाला, की तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये काहीच हालचाल होणार नाही. पण मार्केट जे आहे, मार्केट बूम मध्ये आहे, तुमच्या मित्राचा पोर्टफोलिओ स्ट्रॉंग आहे, तुमच्या मैत्रिणीचा पोर्टफोलिओ स्ट्रॉंग आहे, सगळ्यांचा पोर्टफोलिओ वाढायला पण तुमचा वाढणार. पण लक्षात घ्या, तिथं आपला विश्वास आपला महत्वाचा असतो त्या कंपनीमध्ये. ओके, मी प्रत्येक माझ्या बॅचला, म्हणजे मी जे स्टॉक मार्केटचे क्लास घेतो त्याच्यामध्ये जे प्रोफेशनल बॅच आहे त्यांच्यासोबत एक स्टॉक जे आहे ते कंपल्सरी शेअर करतो. ओके, कंपल्सरी काय करतो, शेअर करतो. मी मागच्या वर्षी ऑगस्ट मध्ये जी बॅच झाली होती, मागच्या वर्षी ऑगस्ट बॅच झाली होती, त्यांना एडलवाईज जो काही स्टॉक होता तो आम्ही तिथं स्टडी केला होता, त्याच्यानंतर त्याच्याबद्दल माहिती घेतली होती. तेव्हा तो स्टॉक जवळपास 60 रुपयाच्या जवळपास सुरू. मी त्याच्यामध्ये तेव्हा गुंतवणूक केली. ओके, काहीच नाही मागच्या म्हणजे त्याच्यानंतर इन्व्हेस्टिंग केल्यानंतर 8 महिने तर काहीच हालचाल नाही त्याच्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर आता मागच्या 15 ते 20 दिवसामध्ये बघायला गेलं तर हा स्टॉक जवळपास 107 रुपयाला ट्रेड करतोय. त्याच्यानंतर जी जानेवारी बॅच होती, नाही जानेवारी का आय गेस डिसेंबर बॅच होती वाटतं. डिसेंबरची जी बॅच होती, त्या डिसेंबरच्या बॅच मध्ये मी अवंती फीड नावाचा स्टॉक जे आहे ते त्यांना त्यांच्यासोबत जे आहे आम्ही डिस्कस केला होता, त्यांच्यासोबत स्टडी केलं होतं. डिस्कस म्हणजे मी त्यांना काय डायरेक्ट कॉल वगैरे देत नाही, मी कोणालाच कॉल वगैरे देत नाही, पण एक लाईव्ह प्रॅक्टिकल त्यांना करून दाखवतो की आज आपण ह्या कंपनीचं स्टडी करायला, भविष्यात बघा तुम्हाला त्याचा फायदा होतो का नाही. ओके, आणि तेव्हा मी तो स्टॉक जवळपास 550 ला जवळपास बाय करायला घेतला होता. आज जवळपास तो 700 ते 800च्या रेंजमध्ये चालतो. ओके, इन्व्हेस्टिंगची पॉवर ती आहे की तुम्हाला लॉंग टर्म मध्ये लॉंग टर्म पैसा भेटतो, भयंकर पैसा भेटतो. ओके, आता मला म्हणजे ह्या 2 स्टॉकला मी जवळपास 7-8-9 महिने झालं किंवा वर्ष झालं जवळपास सांभाळतोय. तर मग प्रश्न पडतो, सर तुम्हाला वाटत नाही का की कंपनीचा हा स्टॉक विकून टाकावा आणि दुसऱ्या कंपनीचा स्टॉक घ्यावा? लक्षात घ्या, ही मानसिकता इन्व्हेस्टरची नसायलाच पाहिजे. इन्व्हेस्टरचा भरोसा त्याच्या बिझनेसवर असायला पाहिजे, ना की त्याच्या शेअर प्राइसवर. तुम्हाला त्या कंपनीचा बिझनेस स्टडी करता यायला पाहिजे, आणि त्या बिझनेस स्टडी करता येण्यासाठी तुम्हाला त्या कंपनीचं फंडामेंटल अनालिसिस करता यायला पाहिजे. काय करता यायला पाहिजे? फंडामेंटल अनालिसिस करता यायला पाहिजे. जर तुम्ही त्या कंपनीचं फंडामेंटल अनालिसिस करू शकतात, तर तुम्ही मार्केटमध्ये आरामात काय करू शकता, त्या कंपनीमध्ये जे आहे बिझनेसला रीड करून स्टॉकमध्ये त्या इन्व्हेस्ट करू शकता. ओके, फक्त फंडामेंटलच करून चालेल का? नाही, तुम्हाला त्याच्यामध्ये टेक्निकलचं सुद्धा काय पाहिजे, नॉलेज पाहिजे. टेक्निकलचं सुद्धा नॉलेज पाहिजे. त्यासाठी तुम्ही या ग्रुपला जॉईन करा, मी तर म्हणतो. पण मी कॉल वगैरे काही देत नाही बरं का. आणि हा जो टॉपिक आहे ना, हा तुम्हीच दिला होता. हा जो आहे हा टॉपिक तुम्हीच दिला होता, की मी विचारलं होतं की येत्या रविवारी कुठल्या टॉपिकवर सेशन घ्यायचं. ओके, आदल्या दिवशीच एक मेसेज टाकला होता, त्याच्यामध्ये भरपूर जणांनी जे काय पर्सनलला मेसेज केले, तर त्याच्यानुसार मग जे मेसेज आले त्याच्यानुसार मग मी काय केलं, इथं पोल टाकला. आणि पोल टाकल्यानंतर तुम्ही जे म्हणतात की सर आम्हाला हे शिकायचं, तर मी ते शिकवतो. ओके, माझी मराठी माणसांबद्दल जी काय जिम्मेदारी आहे ती मी कंप्लीट करतो. हे 3 टॉपिक आलते, त्या 3 टॉपिक पैकी तुम्ही मला गुंतवणूक कधी कुठे करावी ते घेतली. ओके, काय अडचण नाही. आता आज सगळ्यात मोठी अनाउन्समेंट करायची माझ्या डोक्यात खूप दिवसापासून होतं, आणि मला बरेच जण म्हणले, सर आम्हाला ते पूर्ण तुमचा 3-3, 3.5 महिन्याचा, 4 महिन्याचा क्लास करायचा नाही, आम्हाला फक्त स्विंग ट्रेडिंग शिकायची, आम्ही बिझनेसवाले माणसे, आम्ही नोकरीवाले माणसे. तर लक्षात घ्या, मी तुमच्यासाठी बॅच लॉन्च केलेली आहे स्विंग ट्रेडिंगची कम्प्लीट. ओके, कम्प्लीट. त्याची फीस जी आहे त्याच्यामध्ये मी 5 स्ट्रॅटेजी शिकवणार आहे. ओके, पहिले तर कम्प्लीट स्विंग ट्रेडिंग शिकवणार आहे, त्याच्यासोबत 5 स्ट्रॅटेजी जी मी माझ्या जे 3 महिन्याचा कोर्स आहे त्याच्यामध्ये शिकवतो, त्याच 5 स्ट्रॅटेजी शिकवणार आहे. त्याच्यासोबत तुम्हाला 5 स्क्रीनर फ्री मध्ये देणार आहे. ओके, जे मी स्वतः बनवलेले आहेत. स्क्रीनर म्हणजे काय? चाळणी. तुम्ही डायरेक्ट त्याच्यावर क्लिक करायचं, तुम्हाला डायरेक्ट आयते शेअर्स भेटणार, आणि त्या आयते शेअर्स मध्ये तुम्हाला काय करायचं, डायरेक्ट त्याचा चार्ट बघायचा आहे. ओके, चार्ट बघून तुम्हाला मग ठरवायचं की कुठे एंट्री घ्यायची, कुठे स्टॉप लॉस, कुठे टार्गेट. हे असे 5 प्रीमियम स्टॉक स्क्रीनर जे मी स्वतः बनवलेले आहेत, माझ्या विद्यार्थ्यांना देतो मी, तर ते तुम्हाला देणार आहे. त्याची फीस जवळपास 3,999 ठेवलेली. पण लक्षात घ्या, ही फीस पहिल्या 15 विद्यार्थ्यांना नसणार आहे. पहिल्या 15 विद्यार्थ्यांना ही फीस असणार आहे 2,199 रुपये फक्त. 2,199 रुपये फक्त. तुम्ही आपल्या ऍपमध्ये, जी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल, ह्या क्लासचीच लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल, तुम्ही डायरेक्ट त्याच्यावर क्लिक केलं तर तुम्हाला सगळ्या काय गोष्टी मिळून जातील. तुम्हाला त्याच्यामध्ये एक कुपन मिळेल. काय मिळेल? कुपन स्विंग 15 नावाचं. ओके, तर त्या कुपनवर तुम्हाला अप्लाय करायचं, आणि तुम्ही अप्लाय केलं तर तुम्हाला हा कोर्स 2,199 रुपयाला मिळेल. पण लक्षात घ्या, पहिल्या 15 जणांनाच. पुन्हा नंतर म्हणताल की सर आम्हाला मिळालं नाही वगैरे. बघा, फर्स्ट कम फर्स्ट विन ऑफर आहे. ओके, तुम्हाला यायचे, तुम्हाला हे करायचं, आणि ह्यांची जी अॅक्युरसी मी छाती ठोक, कारण मी स्वतः इन्व्हेस्ट करतो, मी स्वतः तुम्हाला त्याचे प्रॅक्टिकल लाईव्ह उदाहरण देणार आहे, आणि मी माझी ऑर्डर बुक पण दाखवणार आहे की मी ह्या स्टॉकवर
ह्या स्ट्रॅटेजीवर एवढा पैसा टाकला होता ह्या कंपनीमध्ये एवढा पैसा झाला, लॉस पण आणि प्रॉफिट पण सगळं दाखवणार. कारण पारदर्शकता खूप महत्वाची असते. 90% मिनिमम तुम्ही त्याची अॅक्युरसी धरून चाला. 90% मिनिमम अॅक्युरसी धरून चाला. ओके, राईट. तर फर्स्ट कम फर्स्ट आहे. ओके, तुम्हाला यायचे, तुम्ही जे पहिले आले त्या लोकांना हे मिळेल. ओके, राईट. चलो, तर आता पुढे आपल्या टॉपिक कडे येऊया. बिझनेस रीड करता यायला पाहिजे, त्याच्यानंतर टेक्निकल अनालिसिस तुम्हाला तिथं बघता यायला पाहिजे. आता आपल्या क्लासमध्ये चार्ट पण मी तुम्हाला सांगणार आहे, चार्ट रीडिंग वगैरे जे काय आहे ते आपल्याला सगळंच बघायचं त्याच्यामध्ये, राईट. सो टेक्निकली तुम्हाला स्ट्रॉंग व्हावं लागेल. आता मग प्रश्न पडतो, सर आता आम्हाला, सर ठीक आहे लॉंग टर्म मध्ये तर इन्व्हेस्टिंग खूप बेनिफिशियल आहे तुम्ही सांगितलं. ओके, पण आता सर आम्हाला जर मार्केटमध्ये पुढच्या 2-4-5 महिन्यामध्ये काही लाख 2 लाख 5 लाख पडून येत सर, आणि आम्हाला दिवाळीपर्यंत किंवा जे आहेत जानेवारी फेब्रुवारी पर्यंत किंवा पुढच्या मार्च पर्यंत सर पैसा आम्हाला आमच्याकडे आहे, आम्हाला काही काम नाहीये आणि एफडी टाकले तर 5-6% रिटर्न भेटतात सर, मग स्टॉक मार्केटमध्ये टाकू शकतो का? हो, टाकू शकता, टाकू शकता. त्याला मग सर इन्व्हेस्टमेंट म्हणतो का आपण? नाही, त्याला आपण इन्व्हेस्टमेंट म्हणत नाही. त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण एक ट्रेडिंगचा प्रकार म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? ट्रेडिंगचा प्रकार म्हणतो. ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग मध्ये ना अजून एक प्रकार आहे. तर ट्रेडिंग जी आहे ती 1 दिवसापासून 365 दिवसापर्यंत जे काय देवाणघेवाण करतो आपण, त्याला ट्रेडिंग म्हणतो. म्हणजे आजच्या आज घेऊन आजच्या आज विकलं तर त्याला इंट्राडे म्हणतो. आणि जर आज घेऊन उद्या किंवा उद्यापासून पुढच्या 365 दिवसापर्यंत कधी जरी विकलं तर त्याला स्विंग ट्रेड म्हणतो आपण. त्याला काय म्हणतो? स्विंग ट्रेड. त्याच्यामुळं या आपल्या क्लासमध्ये म्हणजे तुम्हाला 20% वाले स्टॉक कसे शोधायचे आणि 100% वाले स्टॉक कसे शोधायचे सगळं काही शिकवले जाणार आहे. ओके, म्हणजे 20% पासून 100% पर्यंत तुम्ही कशा कशा पद्धतीनं जे आहेत शॉर्ट करायचं आहेत आणि त्याच्यानंतर कुठं तुम्हाला किती वेळ लागेल हे तुम्हाला प्रेडिक्ट करायचे, सगळ्या गोष्टी तिथं शिकवल्या जाणार आहेत. ओके, तर ह्यालाच आपल्याला काय करायचंय? शिकायचं आहे, राईट. इन्व्हेस्टिंग कमीत कमी 365 दिवसासाठी केली जाते. मग प्रश्न पडतो, सर ट्रेडिंग मध्ये पैसा बनत नाही का? लक्षात घ्या, स्विंग ट्रेडिंग मध्ये पैसा बनतो. ओके, तुम्ही मार्केटमध्ये जर शेअर घेतायत आणि त्याला होल्ड करून त्याच्यामध्ये प्रॉफिट आल्यानंतर विकतात, तर मंडळी लक्षात घ्या, तुम्हाला त्याच्यामध्ये डेफिनेटली बेनिफिट मिळतातच. डेफिनेटली त्याच्यामध्ये काय मिळतात? बेनिफिट मिळतात. त्याच्यामुळं तुम्ही त्या परिस्थितीमध्ये बघा ना, तुम्ही मला सांगा ट्रेडिंग करणारे किती सक्सेसफुल आहेत, आणि तुमच्यापैकीच कोणी जर असेल, जर सर तो शेअर घेतो ठेवतो, प्रॉफिट आला की विकून टाकतो. ओके, लॉस किती पण हो त्याला काही घेणं नाही, पण ते बरोबर प्रॉफिटमध्ये 10-15-20% 30% चढला की मग तो विकून टाकतो. असे कितीतरी लोक आहेत तुमच्यापैकी. ओके, आणि त्याच्यामध्ये प्रॉफिट होतो. कारण लक्षात घ्या, ट्रेडिंगमध्ये लॉस बुक करावा लागतो, पण जेव्हा आपण एखादा स्टॉक घेतो आणि त्याला होल्ड करतो, त्याच्यामध्ये जोपर्यंत तो स्टॉक विकत नाही तोपर्यंत त्याच्यामधला लॉस आपला बुक होत नाही. आणि त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये जी विनिंग प्रोबॅबिलिटी असते किंवा तुम्ही म्हणतात प्रॉफिट होण्याची प्रोबॅबिलिटी ती जास्त असते. ओके, राईट. आता मग प्रश्न पडतो की सर मग आता आम्ही अशा परिस्थितीत काय करायला पाहिजे? म्हणजे सर आम्ही जे थोडंसं कमी कालावधीसाठी म्हणजे 3-4-5 महिन्यासाठी जे काही गुंतवणूक करतोय त्याच्यामध्ये किती टक्क्याचे प्रॉफिट आम्ही एक्सपेक्ट करायला पाहिजे? तर लक्षात घ्या, जास्त नाही, पण 20 ते 30% प्रॉफिट तुम्ही आरामात एक्सपेक्ट करू शकता. 20 ते 30%चा तुम्ही 10% ऍव्हरेज धरून चला. ओके, तुम्ही जर समजा 4 महिन्यासाठी गुंतवणूक करणार असाल तर 10% पर मंथच्या गुणिले 4 मंथ किती झाले? 40%. 40% रिटर्न तुम्ही एक्सपेक्ट करायला पाहिजे. ओके, एक्सपेक्ट करायला पाहिजे, राईट. सो हे तुम्हाला जे आहेत मार्केटमध्ये इन्व्हेस्टिंगसाठी या गोष्टी खूप खूप महत्वाच्या आहेत, राईट. अजून काही येणाऱ्या काळामध्ये, आज आपण इक्विटी मार्केट बद्दल बोललो, त्याच्यानंतर आपण ETF, त्याच्यानंतर निफ्टी बीज, त्याच्यानंतर आपण म्युच्युअल फंडवर अजून एक ऍडव्हान्स लेक्चर घेणार आहे मी. तर अशा पद्धतीचे लेक्चर जे आहेत ते मी घेणार आहे. त्यामुळे तुम्हाला आजच्या आपल्या लेक्चरला बघून, आपल्या व्हिडिओला जर बघून तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ओके, कारण मी असेच फ्री ऑफ कॉस्ट तुमच्यासाठी कंटेंट आणत असतो, राईट. सो आजच्या सेशनमध्ये जर तुम्हाला काही अडचण, डाऊट, शंका असेल तर तुम्ही डेफिनेटली मला विचारू शकता.